हॅलो नमस्कार, मी शुभांगी. तुमचं आणखीन एका व्हिडिओमध्ये खूप सारं स्वागत आहे. आणि हा जो व्लॉग आहे तो खूप म्हणजे दिवसापूर्वीचा आहे. तो आत्ता टाकते मी. आणि जस्ट मी आता आवरते, कारण आम्ही निघालो आहोत आता तुळजापूरला जाणार. आणि तिथून माझं माहेर जवळच आहे ॲपसिंगा, तर तिथं पण जाणार. कारण खूप दिवसापासून आई पप्पांची भेट नव्हती आणि मी ॲपसिंगाला गेलेलीही नव्हते, त्यामुळे. आणि थोडंसं काम होतं धाराशिवला, ते पण करायचं होतं. तर सकाळी निघालो, म्हणजे साधारणतः 7 वाजले असतील. तर बघा सूर्योदय झालेला, तर सूर्याचा प्रकाश किंवा सकाळचं वातावरण खूप छान होतं. आणि हा आहे गणेश तलाव. आता आम्ही येऊन पोहोचलो आहोत तुळजापूरच्या जवळ संगमनेर या ठिकाणी. तर आज पोलिओ डोस होता, मग ध्रुवला पाजायचा होता, त्यामुळे आम्ही आता ध्रुवला पोलिओ पाजण्यासाठी एका शाळेमध्ये सुरू होतं पोलिओ पाजणं, तर तिथेच थांबलेलो संगमनेर या इथे. तर त्याला पोलिओ वगैरे पाजला आणि त्यानंतर आता आम्ही इथून निघणार आहोत तुळजापूरला जाण्यासाठी. तुळजापूरला गेल्यानंतर देवीचं दर्शन घ्यायचं आहे, कारण खूप दिवसापासून माझ्या मते मी जेव्हा आम्ही शिफ्ट झालो त्यावेळेसच, म्हणजे उन्हाळ्यामध्येच देवीला गेलेलो, कारण तिथं राहत होतो तर जवळ होतं, त्यामुळे नेहमी जाण्यात येत होतं. आता आलो आहोत तुळजापूरच्या पायथ्याला, त्यामुळे. आणि खूप दिवसापासून चालू होतं जायचं, मग ते आजच घडून आलं, त्यामुळे मग निघालो आहोत. आणि हा आहे घाट तुळजापूरचा. तर खूप सारा म्हणजे झाडी वगैरे आहे. तर येऊन पोचलो होतो आता तुळजापूरमध्ये. आणि तुम्ही कधीही तुळजापूरच्या देवीला जा, गर्दी असतेच असते. तर यांनी मला लवकरच आवरायला सांगितलेलं, पण मला थोडा लेट झाला. 7 वाजता निघालो, पण त्याच्या अगोदर निघालो असतो तर आतून दर्शन झालं असतं, असं यांचं मत होतं. कारण खूप उशीर झाला, गर्दी भरपूर होती. म्हणजे इथं येण्यासाठी साधारणतः 9 वाजले होते. आणि ध्रुवला पायऱ्या चढताना उतरताना तो म्हणत होता की पप्पा पाय दुखाले, त्यामुळे यांनी त्याला खांद्यावरती उचलून घेतलेलं. आणि आता आलो आहोत आता आम्ही देवीच्या मंदिरामध्ये. आणि गर्दी पाहता आतून तर दर्शन घेणं शक्य नाही, कारण खूप वेळ लागणार होता, कारण घरी पण जायचं होतं, प्लस धाराशिवला काम होतं ते पण करायचं होतं. तर होमाचं दर्शन घेतलं, कारण देवीच्या मंदिरात आलं तिथेच म्हणजे सर्व दर्शन वगैरे झालं असं म्हणतात, त्यामुळे दर्शन घेतलं. बघू जेव्हा आम्ही सुट्ट्यामध्ये जाईल ॲपसिंगाला त्यावेळेस आतून दर्शन घेणार आहे, आतमध्ये जाऊन किती वेळ लागला तरी. तर या इकडे दर्शन घेतलं, थोडासा वेळ बाहेर थांबलोत आणि तिथून आता वरती आलोत पायऱ्या वगैरे चढून. तर या इथे बघा विकण्यासाठी खूप सारे म्हणजे हळद कुंकू, त्यानंतर प्रसाद वगैरे अशी भरपूर सारी दुकानं आहेत. त्यानंतर कवड्यांच्या माळा किंवा आरत्या पंचारत्या, देवीच्या मूर्त्या, खूप सारं काही विकण्यासाठी आहे. आता गाडी जिथे लावलेली आहे तिथपर्यंत चाललोत आणि तिथून गाडीवरती बसून मग आता आम्ही घराकडे निघू, म्हणजे माझ्या माहेरी. तर या इथे गाडी लावलेली, गाडीवर बसलोत. आणि इथं आल्यानंतर आम्ही उन्हाळ्यामध्ये पुष्पविहार इथे लस्सी पितोस, खूप छान असते. मला तर पर्सनली इथलीच लस्सी आवडते. आता सध्या मी बार्शीत राहते, पण मला इथलीच आवडते. तर इथं आल्यानंतर लस्सी पिली आणि घरी पार्सल घेतलं लस्सीचं. कुठे जायचंय? आता लस्सी पिल्याला बोलायचं आजी बाबाकडे. कुठे जायचंय? लस्सी वगैरे पिऊन झाली. आणि त्यानंतर बघा हा खूप मोठा घाट आहे, म्हणजे डोंगराच्या पायथ्याला माझं गाव आहे, माझं माहेर. तर साधारणतः तुळजापूरपासून 6 किलोमीटर अंतरावरतीच माझं माहेर आहे ॲपसिंगा. तर या इथूनच चाललेलं आहोत. तर बघा जसं आता मी चाललो डाव्या साईडला माझ्या मामाचं शेत आहे. ते थोडंसं इथून दिसत नाही, झूम केल्यानंतर दिसलं असतं, पण डोंगर असल्यामुळे थोडंसं, त्यामुळे. आणि आता घरी येऊन पोहोचलो आहोत. एक 1.5 तास थांबलोत घरी. आणि पप्पा जे आहेत ते मग ज्वारीचे कणसं आहेत ते चिमण्यांना, म्हणजे आमच्या झाडाला बांधायचे होते, चिमण्या भरपूर येतात, त्यांना खाण्यासाठी ते पप्पा मोडून देत आहेत. आणि आता बसून म्हणजे घरी येऊन साधारणतः 1 तासाच्या वर होऊन गेलं होतं. तेवढं लांब टाकतात का?
लगेच घरून निघालो आणि धाराशिवला आलो. परीला आवाज दे रे. टकल केले कुणी टकलू. चला आणि आलो होतं तर आम्ही सध्या डीमार्टमध्ये थोडंसं सामान घ्यायचं आणि त्यानंतर मग घरी. आज खूप दिवसातून म्हणजे घरी गेले, त्यानंतर बहिणीच्या घरी, त्यानंतर देवीचं दर्शन झालं, डीमार्टला गेलो आणि मेन म्हणजे धाराशिवला आल्यानंतर गाडीचं टायरचं चाक बदलायचं होतं ते बदललं.